हॅलो फ्रेंड्स, कशात सगळे आहोत तुम्ही? सगळे मस्त आणि मज्जेत असाल. आज मी चेहऱ्यासाठी काहीतरी स्पेशल क्लिन्झर म्हणून बनवलं आहे. मी आधी बेसन घेतलं आहे एका कटोरीमध्ये आणि त्यासोबत मी थोडंसं हळदी घेतली आहे. हळदी घेतल्यानंतर मी थोडं त्याच्यामध्ये दही घेतलं आहे. दही घेतलं त्याच्यामध्ये थोडं आणि थोडं लिंबू लिंबू पिळलं आहे. त्याचसोबत मी थोडंसं हनी घेतलं आहे. त्याला मग मस्त मिक्स करून घेतलंय. पूर्ण त्याला मिक्स करून घेतलं व्यवस्थित. पूर्ण मिक्स त्याच्यामध्ये काहीच गुठल्या वगैरे बनणार नाही तशा प्रकारे मी पूर्णपणे त्याला मिक्स करून घेतलंय. एकदम त्याला एकदम स्मूथ क्रीम करून घेतली त्याला. ही पूर्ण क्रीम तयार झाली आहे. त्याच्यामध्ये लिंबूचा एक बी पडला होता तर त्याला काढतच होते. पूर्णपणे रेडी झाला आहे आता क्रीम. मी जरा हाताने बोटाच्या साहाय्याने जरासं त्याला मिक्स करून घेतलं. हे बघ कसं आहे, जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही घ्यायचं. नॉर्मलच घ्यायचं आहे. जसं तुमच्या फेसवरती तुम्ही अप्लाय करू शकता असं. हे बघा मी कसं केलंय बघा. जास्त पातळ पण नाहीये, जास्त घट्ट पण नाहीये. मी माझ्या चेहऱ्यावरती आता अप्लाय करणार आहे. चेहरा माझा खूपच डल झाला होता. त्यामुळे ठरवलं जरा चेहऱ्यावरती काहीतरी क्लिन्झर सारखंच काहीतरी करावं. तर मला हेच समजलं की बेसनचं हे करून तर मग तेच तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करते. पूर्ण चेहऱ्यावरती हलक्या हाताने अप्लाय करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने अप्लाय करून घ्यायचं आहे कारण ते सगळीकडे व्यवस्थित अप्लाय होतंय ते. आणि जास्त जास्त तुम्ही घासून वगैरे घेतलं तर हातासोबत ते सगळं क्रीम एक साईडला निघून जाते. हाताला लागते. त्यामुळे हलक्या हाताने सगळी जी क्रीम जी आहे ते पूर्ण हलक्या हाताने ते पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. पूर्ण चेहरा कव्हर करायचा त्या क्रीमने. जितकं तुम्हाला जास्त त्याच्यावरती अप्लाय करता येईल तितकं तुम्ही हलक्या हाताने फिरवत त्याला व्यवस्थित पूर्ण फेसवरती कव्हर करायचं आहे. जितकी थोडी जाड लेअर घ्याल तितकी चांगली. माझ्या मुली बाजूलाच बोलत होत्यात की मम्मा माझी भूत झाली आहे, त्यामुळे मला हसायला आलं. कारण ते मी चेहऱ्याला असं काय लावलं तर त्या घाबरतात. त्यामुळे त्या अचानक मध्ये पाहिल्यावरच्या नंतर बोलायला लागला मम्मा भूत झाली. ते बाकी थोडंसं उरलंय, थोडंसं मानेला लावलंय. पूर्णपणे मी कव्हर नाही केलंय. परत मग ते वॉश करा वगैरे मला नाही म्हणून ते तेवढंच कव्हर केलं होतं मी. आता तर पूर्णपणे 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे. झाले आहे 10-15 मिनिटं झाले आहेत. आता मी ह्याला वॉश करून घेते. अजून 5-10 मिनिटं ठेवलं तर पूर्ण म्हणजे सुखेपर्यंत ठेवायचं. पण मला इतका वेळ नाही आहे. त्यामुळे मी आता लगेचच 10-15 मिनिटं झाली मी लगेचच त्याला वॉश करून घेते. तुम्ही बघाच एकदाच वॉश झालं ना तर चेहरा एकदम कसं चेहऱ्यावरती एकदम ग्लो येतो. तुम्ही बघाच. व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. कारण त्यानंतर आपल्याला ते चेहऱ्यावरती हळद लागलेली असते ती दिसायला नको. पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे ते.
चेहऱ्यावरती बघ कसं माझा ग्लो आला आहे. क्लासिक क्लीन स्किन झाली आहे बघा. एकदम चेहऱ्यावरती एक चमक आलेली आहे. बघा, मग तुम्हाला आवडलं असल्यास तुम्ही पण ट्राय करा. आठवड्यातून 2 वेळा तर नक्कीच ट्राय करा. ठीक आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजच्या पुरतं एवढंच. ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला रिझल्ट दिसलं का. चला बाय बाय. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ माझा. थँक्यू. बाय बाय.